धूप निकला न करो रूप की रानी, और गोरा रंग काला न पड़ जाए. मॅडम, ओ मॅडम, एवढ्या उन्हात अनात एकट्या दुकट्या कुठं निघाल्या? ए गण्या, सोड मॅडम असनी. अरे सोड म्हटलं ना. अरे आपल्या मास्तरीन बाई येत्या, गावातल्या पोरासनी फुकट शिकवित्या. सोड सोड. मॅडम, अहो गावात शाळा सुरू व्हावी म्हणून तालुक्याच्या गावाला अशा उन्हात अनात एकट्या दुकट्या फिरत्या. नाही बघवत आम्हास, नाही बघवत. या या या, इथं दुखत. हा ते आपलं एक मिनिट हा मॅडम, एकच मिनिट. हा आता ओके. काय म्हणत होतो गणी आम्ही? हा, असं एकटं दुकटं तालुक्याच्या गावाला चक्रा मारत्या. अहो आम्हाच नाही सांगायचं ना, आम्ही मदत केली असती. काय गण्या, बरोबर ना? अयो चायला गण्या, मी विसरलोच की आपणच मॅडमांना चॅलेंज दिले गावात शाळा उघडून दाखवायची. बरोबर आहे मॅडम तुमचं, माझं चुकलं, तुमचं बरोबर आहे. पण मॅडम, वापस घेतलं. तुम्हाला दिलेलं चॅलेंज या विशाल पाटलानं वापस घेतलं. जनहितासाठी काही पण मॅडम. काय ना, आपण ह्या गावचे भावी सरपंच आहे, त्यामुळे जनता नाराज झाली नाही पाहिजे. काय नाही, बरोबर ना? मॅडम, आता आपण दोघं मिळून या गावात शाळा सुरू करू. काय, बरोबर? चल बसा, गाडीत बसा. फार्म हाऊस बसा. अहो बसा, चला. मॅडम, अहो चर्चा करायला म्हणतोय मी, तुम्हाला काय वाटलं? तसं नाही मॅडम, चर्चा करायला जायचं. आपण तसा माणूस नाही मॅडम, त्यामुळे आपल्याबद्दल गैरसमज करायचंच नाही. चर्चा करायला गाडीत बसा, जाऊ आपण फार्म हाऊस. चल. बोलल्या गण्या, मॅडम बोलल्या. अरे तुला किती वेळा मी सांगितलं मॅडमांना आपल्यात इंटरेस्ट नाही म्हणून, आपलं मॅडमांनी आपल्यासोबत काम करण्यात इंटरेस्ट नाही म्हणून. पण तू ऐकतच नाही गण्या. बोलल्या ना मॅडम. पण मॅडम, आम्हाला आहे की तुमच्यात इंटरेस्ट, म्हणजे तुमच्या सोबत काम करण्यात इंटरेस्ट. चल बसा, गाडीत बसा मॅडम, जास्त वेळ लावू नका. चला बसा. गण्या, काय बोलल्या मॅडम, ऐकलं का तू? काय आवडलं आपल्याला मॅडम? हे लय झाक होत, एक नंबर आवडलं आपल्याला. तोंड पोळ्याला विसल्या तुझं. आवडलं आपल्याला, म्हणजे ते विशाल दादा, विशालराव, विशाल पाटील, पाटील साहेब असं बोलण्यापेक्षा हे बरं आहे, तोंड पोळ्याला विसल्या. म्हणजे ते आपल्याला विसल्या आवडलंय आपल्याला, एक नंबर होतं मॅडम आपल्याला. काय मॅडम, कशाला एवढा राग करत्या? तुमचं नाक केवढं, तुमचा राग केवढा, त्या एवढ्या नाकावर तो एवढा मोठा राग चांगला नाही दिसत. नका करू एवढा राग. काय ना मॅडम, मग तुम्ही असं राग करताना आपलं डोकं खराब होऊन जातं.
मग आपल्या डोक्याचा बॅलन्स खराब झाला ना, मग मग ते कुठल्या कुठं होऊन जातं, मग ते आपलं मग शिव्या मिव्या चालू होऊन जातो, ते आपल्याला नाही पटत. त्यामुळे मॅडम तुम्ही राग करू नका, हा, तुम्ही शांत राहा आणि कधीतरी आमच्याशी पण प्रेमानं बोलून बघा, जसं त्या निलेश देशमुखाशी बोलतात तसं. नाही म्हणजे आम्हाला त्याच्यासारखं ते इंग्लिश विंग्लिश काही जमत नाही, पण आमच्या मराठीत खूप प्रेम आहे, त्यामुळं थोडं प्रेमानं बोलून बघा काय. चला बस झालं, ऊन खूप पडलंय मॅडम, ऊन लागतंय, बसा गाडीत बसा, फार्म हाऊसवर मस्त पैकी छान सोय केलेली आहे तुमच्यासाठी, छान बसून चर्चा करू. चला बसा. ओ चला चला, ओ चला मॅडम, चला, कशाला त्रास देताय ओ मॅडम. काय माझं ऐक. गण्या, अरे बघतोस काय, पकड तिला.